एप्रिल महिना सुरू होताच महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली आहे। त्यात हवामान विभागाने राज्याला रेड झोन मध्ये ठेवत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळे पुढील 4 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। विशेषतः विदर्भात पुढील 48 तासांमध्ये तापमान तब्बल 3 अंशांनी वाढू शकतं असं देखील म्हटलं गेलंय। तर सध्या विदर्भामध्ये सर्वाधिक उष्णता असून अकोला 44.2 अंश, अमरावती 44, नागपूर 43.4, वर्धा 43.9 तर चंद्रपूर 42.6 अंश इतकं तापमान नोंदवलं गेलंय। मराठवाड्यामध्ये बीड हे 43 अंशावर आहे, परभणी 42, छत्रपती संभाजीनगर 41 पर्यंत पारा गेलाय, तर पुणे 41.8 अंश, जळगाव 42.8 अंश, सोलापूर 43.9 आणि मालेगाव 43.2 तापमानासह उष्णतेचा जोर इथे कायम आहे। दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 ते 19 एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये बाहेर जाणं टाळावं, त्याचबरोबर भरपूर पाणी प्यावं आणि ORS घ्यावं। शिवाय हलके कपडे वापरावेत आणि ज्येष्ठ नागरिक व मुलांची विशेष काळजी घ्या असं सुद्धा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।